नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपू नावाचा एक राजा सत्ययुगातला तो आपल्या राज्यात कुणाला देवाचं नाव घेऊ देत नव्हता। त्याच्या राज्यात देव कोण होता तर विष्णू भगवान नव्हते, हा हिरण्यकशिपू देव। अरे त्या हिरण्यकशिपूला काय माहित देव कोण असतो, तर देवाला अहंकार नसतो, देव म्हणजे आपल्या भक्तासाठी काय पण करतो तो। त्याच्या पोटी असा सुपुत्र जन्माला आला तो म्हणजे भक्त प्रल्हाद। तो सकाळ संध्याकाळ दिवसा उठता बसता रस्ता नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण असा भक्त प्रल्हाद पोटी जन्माला आलाय। तो सकाळ संध्याकाळ दिसता देवाचं नामस्मरण करतोय नारायण नारायण। आणि त्याला कळलं काय कळलं त्याला, अरे जो आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे तो नारायण, त्याचं नाव आपलं पोरग घेते। तो भक्त प्रल्हादाकडे गेला आणि मला प्रल्हाद त्या नारायणाचं नाव अजिबात घ्यायचं नाही, तरी सुद्धा नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण। ऐका तरी सुद्धा प्रल्हाद देवाचं नाव घेतोय। किती विश्वास आपल्या भगवंतावरती त्यात प्रल्हाद दाखवून शिकावं। आणि प्रल्हाद देवाचं नाव घेतोय, हिरण्यकशिपू म्हणला तू देवाचं नाव घेतलं तुला आम्ही मृत्यू दंड देऊ, तो मला विलास द्या। नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण। भक्त प्रल्हाद तरी सुद्धा देवाचं नाव घेतो। हिरण्यकशिपू राजाने शिक्षा सुनावली, याला लोट करा, त्याला पर्वतावर फेकून द्या, तरी सुद्धा भक्त प्रल्हाद नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। तरी सुद्धा भक्त प्रल्हाद देवाचं नाव घेतो। भक्त प्रल्हादच्या मनात कुठलं भय नाही, चिंता नाही, देह जावा थोडा हो, तरी त्याचं नाव घेतोय। आणि त्याला लोट केला गेला, पर्वतावरून ढकलून दिलं आणि देवानी त्याला वाचवलं। कारण तो भक्त प्रल्हाद कुठे पडला, एका बैलगाडी चाललेली त्याच्यात घास होता, त्याच्यात तो पडला, त्याला खरंच त्या खर्चातलं सुद्धा नाही, इतक्या देवाच्या नावात ताकद आहे। हे नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। त्याला साधी खर्चातलं सुद्धा नाही तो भक्त प्रल्हाद। आणि त्याला कळतं हिरण्यकशिपू राजाला माझं पोरग अजून जिवंत आहे, आणि पडल्या सुद्धा तरी भक्त प्रल्हाद नारायण नारायण नुसतं देवाचं नाव घेतोय। मग त्याला शिक्षा सुनावली, त्याला कढईमध्ये तेल टाका, ते तेल उकळत्या तेलामध्ये त्याला फेकून दे, तरी सुद्धा भक्त प्रल्हाद मला कोणती भीती नाही, तोंडावरती कोणती चिंता नाही। नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण। भक्त प्रल्हादाला मला कोणती चिंता नाही, त्याला गरम तेलामध्ये फेकून दिलं, अक्षरशः त्या तेलाचं कमळ झालं कमळ, त्याला नंबर सुद्धा भाजलं सुद्धा नाही, इतकी देवाची ताकद आहे। आणि तो भक्त प्रल्हाद परत त्याला शिक्षा सुनावली गेली, आणि त्याला काही करा तो देवाचं नाव सोडायला तो राजा यायला झाला हिरण्यकशिपू। अरे काय याची भक्ती आहे, त्याला गरम तेलात टाकलं, त्या तेलाचा कमाल झालं, त्याला पर्वतावरून फेकून दिला, तरी त्याला नुसतं खर्चटलं सुद्धा नाही, इतकी ताकद त्या भगवंताच्या नावाचे, त्याला टेन्शन आलं। मग त्याची बहीण होलिकाला सांगितलं गेलं, हिरो होलिका पण हिरण्यकशिपूची
आणि भक्त प्रल्हादाची आत्या म्हणली, ए हे हिरण्यकशिपू, ऐक की माझ्या भावा, मला एक वरदान आहे, मी आगीत जाणार नाही, फक्त प्रल्हादाला माझ्या मांडीव बसव आणि जाळ लाव. म्हणून आखी चिता रचली, होलिका त्याच्यावर बसली, फक्त प्रल्हाद तिच्या मांडीव बसला तरी सुद्धा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण तरी सुद्धा फक्त प्रल्हाद देवाचं नाव घेत आहे. अहो आजोबा गेला, चमत्कार झाला, तिला वरदान होतं मी जाणार नाही, ती होलिका जाईल. पण फक्त प्रल्हादाला त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. तिला वरदान होतं, ती देवानी वरदान सुद्धा खोटं ठरवलं, त्या होलिकाला चाललं. म्हणून आपण होळी साजरी करतो की दुष्टांचा नाश, सत्याचा विजय. दुष्टांकडे राक्षसाकडे किती शक्ती असली तरी सुद्धा नेहमी सत्याचा विजय होतो आणि तो विजय झाला. तो तरी सुद्धा फक्त प्रल्हाद नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण फक्त प्रल्हादाला राज्य दरबार ज्ञान येतात. मग सांगितलं गेलं, अहो तुमची बहीण होलिका जाई, पण याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. मग हिरण्यकशिपू राजा म्हणला, ए कुठे आहे तुझा देव, तू नुसतं त्या देवाचं नाव घेतो, कुठे आहे तुझा देव, सांग कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे तुझा तर नारायण. तर ती हिरण्यकशिपू, त्यावरती हिरण्यकशिपूचा पुत्र कोण, फक्त प्रल्हाद म्हणला, माझा देव सर्वत्र आहे, प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शिवरूप आहे, विठ्ठल जयस्थळी भरला रीती ठाव नाही त्याला, माझा भगवंत सर्वत्र आहे. मग हिरण्यकशिपू मला ह्या खांबात देव आहे का, त्यामुळे ह्या खांबात सुद्धा माझा देव आहे. आणि त्या हिरण्यकशिपूने आपली गदा त्या खांबावर आपटली आणि त्यातून नरसिंह भगवानाचा अवतार प्रकट झाला. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. अहो त्या नरसिंहाने अवतार घेतला, मध्ये भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेतला. पण त्या हिरण्यकशिपूला एक वरदान होतं, तो वर नाही, खाली नाही, आत नाही, बाहेर नाही, दिवसा नाही, रात्री नाही, सकाळ नाही, संध्याकाळ नाही, तो मरणार नाही. ह्या प्रसंगी तो मरणार नाही. पण म्हणतात ना चंद्र तो शिरोमणी. मग त्याला नरसिंहाने काय केलं, नरसिंहाने वर नाही, खाली नाही का, धरला मान मध्ये, आत नाही, बाहेर नाही का, धरला उमरे, सकाळ संध्याकाळ नाही का, सायंकाळी. आणि त्या हिरण्यकशिपूचा वध केला. नारायण आता कळ का नामस्मरणाचं महत्व. असं नामस्मरण केलं आपल्या आयुष्याचं काय होईल, तीच अभंगाचं प्रथम चरण.